बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका नीलम मानगावे लिखित कादंबरी अखेर विसर्जन झालं. प्रकरण 5. पप्पूच्या हळूहळू लक्षात यायला लागलं की बाबा सकाळ संध्याकाळ रात्री कधीही कम्प्युटरवर सारखं सारखं तीच दृश्य पुन्हा पुन्हा बघतात आणि बघून गप्प बसत नाहीत, तर कुणाकुणाला 17 लोकांना फोन करून विचारतात, ती क्लिप पाहिली काय? पलीकडचे काय बोलतात हे ऐकायला येत नाही, पण बाबा हरामखोर आहेत साले, गोळ्या घालायला पाहिजेत एकेकांना, असे काहीतरी बडबडतात. कितीतरी उशीर फोनवर बोलत राहतात. पप्पून हसीनालाही विचारलं की आम्ही आई बाबा सारखं सारखं ते एकच का बघतात आणि बघितल्यानंतर दुसऱ्यांना फोन का करतात? त्यात एवढं एवढं काय आहे? चांगला नाही तो सिनेमा, तरी बाबा का बघतात? आणि आम्ही आई, तो तिच्या कानात हळू आवाजात म्हणाला, बघताना की नाही बाबा साल्यांनो म्हणून शिव्याही देतात. का का असं करतात बाबा? पप्पू, तुझ्या बाबांनाही ती फिल्म आवडत नाही. तू बघितलीस? हो बघितली, तुझ्या बाबांनीच मला दाखवली. मग तुला आवडली? नाही, मलाही नाही आवडली. आणि बाबांना? त्यांनाही आवडली नाही. मग मग सारखं सारखं का बघतात ते? आवडत नाही तर सोडून द्यायचं. मी कसं करतो, जे आवडत नाही ते सोडून देतो की नाही? मला शाळेतल्या त्या कोण बरं? हा, त्या कुकीळबाई, त्या मला आवडतच नाहीत. मी त्यांच्याशी बोलत नाही. माझा मित्र अनंता, तोही बोलत नाही. आम्ही त्यांच्याकडे बघतच नाही. त्या वर्गात आले की आम्ही त्यांच्याकडे पाठ करून बसतो. बाई मग रागावतात, पट्टीनं मारतात, तरी पण आम्ही बोलत नाही. बाबा पण तसं का करीत नाहीत? कॉम्प्युटर बंद करायचा किती सोप्पा आहे, आहे की नाही? आहे की नाही? पप्पू, अरे किती बोलशील? ऐक ना, ऐक. आमच्या कासारबाई म्हणतात, जे आवडत नाही त्याचा राग करायचा नाही, तर तर नावडती गोष्ट सोडून द्यायची. बाबांना काय होते तसं करायला? तुझे बाबा मूर्ख आहेत. खरंच? पप्पूला आनंद झाला. बाबा मूर्ख आहेत? मूर्ख आहेत आणि मी? तू शहाणा आहेस. बरोबर. आमच्या कासारबाई पण मला शहाणाच म्हणतात. पण आम्ही आहे त्या कॉम्प्युटरमधलं कुणीच कसं शहाणं नाही. माणसं पण नाहीत आणि पोलीस पण नाहीत. सगळे भांडतात. पोलीस तर मूर्खच आहेत. त्यांना काही समजत नाही. त्यांनी काय केलं आता तुला? मला नाही केलं, पण काय बरं? हा, आठवलं. त्या जीपवर हिरवा झेंडा फडकवला की नाही त्या माणसानं? बरं मग? अगं, त्याच्या हातातला हिरवा झेंडा काढून घ्यायचा आणि तिरंगा झेंडा द्यायचा. सोप्पं आहे. सगळ्याच माणसांच्या हातात तिरंगा द्यायचा. झालं काम. आहे काय आणि नाही काय? किती सोप्पं आहे. पण आम्ही आई, मला एक समजत नाही. काय रे, काय समजत नाही तुला? तू तर शहाणा मुलगा आहेस ना, गुड बॉय. होय, मी शहाणा आहे. पण मला हे समजत नाही, आपला तिरंगा झेंड्यात हिरव्या रंगाचा पट्टा आहेच की, आणि भगव्या रंगाचा पण पट्टा आहे.
मग हिरव्या भगव्या झेंड्यासाठी लोक भांडतात का? तू लहान आहेस रे, तुला नाही समजायचं ते. लहान कुठं आहे मी? पप्पू तिच्याजवळ उभा राहून म्हणाला. बघ, तुझ्यापेक्षा मोठा उंच आहे मी. आणि बघ बघ, बाबांसारखी दाढी पण यायला लागली मला, आणि मिशा सुद्धा. मग मग मी लहान कसा? हसीना क्षणभर चमकली. अरे खरंच की, पप्पूला दाढी मिशा फुटू लागली आहेत, म्हणजे तो मोठा होऊ लागलाय. पण हे आपल्याला कधी जाणवलं नाही. पप्पूला आपण लहानच समजतो. त्याचं बौद्धिक वय, त्याचं बोलणं वागणं लहान मुलांसारखंच असल्यानं आपल्याला कधी तो मोठा वाटत नाही. पण आपण मोठा झाल्याची जाणीव त्यानंच करून दिली. म्हणजे त्याला समजलं ते आपल्याला त्याच्या आई असूनही समजलं नाही. मग शहाणं कोण, तो की आपण? अम्मी आई, सांग ना, मी आहे की नाही मोठा? हो बाबा हो, तू मोठा आहेस. चल जेवायला चल. भूक लागली नाही का तुला? होय होय, मला भूक लागली. चल चल, वाढ मला. तिचा हात धरून पप्पूने तिला स्वयंपाकघरात आणलं. आपल्या डोक्याजवळचा हात त्यानं तिच्या डोक्याजवळ नेला, तर तो हात तिच्या कानाजवळ गेला. तसा तो खुश झाला. अम्मी आई, बघ, मी तुझ्यापेक्षा मोठा. होय बाबा, तू तू मोठा आहेस. आता मोठ्या माणसासारखा शांतपणे जेव बघू. जेवशील? डायनिंग टेबलाजवळच्या खुर्चीवर बसून तो आपल्या हाताने मजेत टेबल वाजवू लागला. त्याची खुशी लपत नव्हती. जगातला सगळ्यात आनंदी मुलगा वाटत होता तो तेव्हा. हसीनानं त्याला ताट आणून दिलं, वरण आणि भात. हा जेव. वरण आणि भात बघून पप्पूला भयंकर राग आला. चेहऱ्यावरचा आनंद कुठल्या कुठे गेला. रागानं त्यानं जवळची खुर्ची आपल्या पायाने जोरात ढकलून दिली. खुर्ची आपटली. धाडदिशी मोठा आवाज झाला. त्या आवाजानं पप्पू घाबरला आणि स्वतःच मोठ्यानं रडायला लागला. नको मला, नको नको, जा, नको तो भात, नको नको ते घाणेरडं वरण, नको, जा जा जा. खुर्ची पाडल्याचा आवाज आणि पाठोपाठ पप्पूच्या ओरडण्याचा रडण्याचा आवाज ऐकून राजाराम पळत खाली आला. काय झालं? कसला आवाज आला? खुर्ची पडली. खुर्ची कशी पडली? यानं पाडली. का? का रे? का पाडलीस खुर्ची? राजाराम वैतागला. काय झालं याला खुर्ची पाडायला? आणि काय रे, भोकाड पसरायला काय झालं तुला? आ? सदान कदा तक्रारच तुझी. काय झालं? काय होतंय? हसीना म्हणाली. वरण भात बघून चिडलाय तो. त्याला पोळी भाजी इडली डोसा पाहिजे आहे. कुठून आणू मी? तीही चिडलीच होती, पप्पूवर आणि स्वतःवरही. का रे, मस्तीला आलायस? पप्पूच्या गालावर त्याने थप्पड मारली. पप्पू आणखी जोरात रडायला लागला. त्याला कशाला मारताय? ती म्हणाली. किती दिवस वरण भात खाईल तो? कंटाळणार नाही का? मर म्हणावं मग उपाशी. एवढ्यात रडणाऱ्या पप्पूने ताट उचलून टेबलावर आपटले. सगळा भात उडून टेबल भर झाला. वरणाची वाटी टेबलावर पडून गडगडत खाली जाऊन पडली. टेबलावर वरण भाताचा सडा पडला. राजारामने त्याच्या पाठीत गुद्दाच घातला. अन्नावर मस्ती करतोस? पप्पू जोर जोरात रडायला लागला. हात टेबलावर आपटत जमिनीवर पाय घासू लागला. डोळ्यांतून पाणी वाहायला लागलं. नाकाला धार लागली. ओठातून थुंकीचा ओघळ वाहू लागला. पप्पू आता जगातला सगळ्यात दुःखी केविलवाना बिचारा दिसू लागला. पप्पूकडे भगवत नव्हतं. हसीनाच्या काळजात तुटत होतं. हा म्हणजे जीवाला त्रास आहे नुसता.
जा जा, माझ्यासमोरून जा, तोंड काळं कर, जा. राजाराम असं म्हणताच पप्पूला आणखीच राग आला. क्रोधाने त्याचा चेहरा फुलून आला. रागाने त्याने राजारामचा हात ओरबडला. एवढ्या जोराने नखांचा बोचकारा बसला की राजारामचा हात फाटल्यासारखा रक्ताळला. कळ झणझणून मस्तकात गेली. पप्पू, राजाराम ओरडला. थांब, आता दाखवतो तुला. राजारामने त्याचा कान पिरगाळला, खांदा गदा हलवला, पाठीत रफपाटाच घातला आणि त्याने पप्पूला ढकलून दिलं. जा मर्दा. पप्पू. हसीनानं त्याला ओढून बाहेर न्यायचा प्रयत्न केला, पण पप्पू हलायला तयार नाही. घोरपड चिकटल्यासारखा तो जमिनीला जणू चिकटून बसला. तिच्या शक्तीला तो दाद देईन असा झाला. इकडे राजारामलाही राग आवरत नव्हता. तो मूर्ख आहे, तुम्हाला काय झालं हे? हसीना राजारामला म्हणाली. तुम्हाला माहीत आहे त्याच्या कलेनं घेतलं नाही की तो बिथरतो. का त्याला चीड येण्यासारखं वागता तुम्ही? जरा समजुतीनं सांगितलं की तो ऐकतो. छोट्या छोट्या गोष्टींसाठी कशाला त्याच्या पाठीमागे लागता? हसीनाला रडायला येत होतं. डॉक्टरांनी काय सांगितलंय आपल्याला? ती रडत म्हणाली. त्याच्या कलानं घ्यायचं, गोड बोलून त्याला समजावायचं. जरी तो मोठा दिसत असला तरी त्याची वाढ 6 वर्षांच्या मुला एवढीच आहे. हे कधीही विसरायचं नाही. मग असं का वागता त्याच्याशी? सॉरी. राजाराम भानावर आल्यासारखा म्हणाला. काही समजेन असंच झालंय मला. असं का होतंय माझं? असा माझा तोल का सुटायला लागलाय आजकाल? या बाहेरच्या वातावरणानं डोकं सुन्न झालंय. काही समजेन असंच झालंय. तुम्हीही त्याला कारणीभूत आहातच की. असं काहीतरी बोलण्याचं तिच्या अगदी जिभेवर आलं होतं, पण तिने ते आवरलं. त्याला आणखी भडकवण्यात अर्थ नाही हे जाणून ती म्हणाली. जाऊ दे आता पप्पूला सॉरी म्हणून त्याला समजावा बघू. जरा गोड बोललं की लगेच हसतो तो, सगळं विसरून जातो. पप्पू, आय एम सॉरी बेटा, मला माफ कर. चुकलो मी, खरंच चुकलो. दोन्ही हाताने आपले दोन्ही कान धरून तो म्हणाला. हसीना, आपला पप्पू शहाणा आहे. आपल्या बाबावर तो कधी चिडत नाही, होय की नाही पप्पू? पप्पू बेटा, बाबांना माफ करून टाक. हसीना पप्पूला म्हणाली. तुझा बाबा वेडा आहे. पप्पू रागात गप्पच. पप्पू, सॉरी म्हणालो ना. पप्पू, वेड्याला माफ कर, वेडा आहे तो. खरंच? पप्पू म्हणाला. बाबा वेडा आहे? थोडा. हसीना म्हणाली. माफ कर त्याला. गुड बॉय. पप्पू हसला. आता पुन्हा असं वागायचं नाही हं, नाहीतर आमच्या कोकील मॅडमला सांगीन तुम्हाला शिक्षा करायला. मग बसा रडत. पप्पूच्या बोलण्यानं हसीना हसायला लागली. राजारामलाही हसायला आलं. किर्र. दारावरची बेल वाजल्याचा आवाज येताच कोण आलं यावेळी म्हणत हसीना बाहेर गेली. कोण आहे? तिनं आतून विचारलं, पण बाहेरून कोणी बोललं नाही. पुन्हा बेल वाजली. कोण आहे म्हणून तिनं दरवाजा उघडला. पाहिलं तर बाहेर कोणीच नव्हतं. मात्र दारात एक पिशवी ठेवलेली दिसली. ही कोणी ठेवली? तिनं ती पिशवी उचलली आणि झटक्यात खाली ठेवली. बॉम्ब वगैरे तर कोणी ठेवला नसेल यात. अहो, बाहेर या, ती म्हणाली. हे बघा काय आहे. काय आहे? राजाराम बाहेर येताच कोणीतरी पिशवी ठेवली आहे दारात, ती म्हणाली. कोणी ठेवली असेल आणि काय असेल यात? बघू काय आहे.
राजाराम पिशवी हातात घेऊन उघडू पाहतो तशी ती गडबडनं घाबरून म्हणाली, नका उघडू, टाकून द्या बाहेर. बघू तरी काय आहे आत. नको नको, कुणी बॉम्ब वगैरे ठेवला असेल तर. आपल्यावर नाहीतरी अनेकांचा राग आहेच. हिंदू मुस्लिमच्या मिश्रणाचं आपलं घर आहे. आजकाल तिरस्काराचं ठिकाण बनलंय. सगळे अवहेलनेनं बघतात आपल्याकडे. सूड म्हणून कुणी उपद्व्याप केला असेल तर. काळजी करू नकोस, बॉम्ब ठेवण्या एवढं धाडस अजून तरी आपल्या लोकांकडे आलेलं नाही. मी बघतो काय आहे आत ते. राजारामने पिशवी उघडली तसा खाद्यपदार्थांचा घमघमाट आला. चपाती, बटाट्याची भाजी, मसाले भात, ब्रेड, बिस्किटं. अगं, कोणीतरी जेवण पाठवलंय. त्याच्याही नकळत तो हरकला. त्याला आनंद झाला. तोंडाला पाणी सुटलं. कुणी पाठवलं असेल? कोण पाठवणार? आपल्याच एखाद्या मित्रानं किंवा कुण्या नातेवाईकानं पाठवलं असेल. पण ते असं दारात गुपचूप ठेवून काय जातील? तेही खरंच. कुणी पाठवलं असेल हे? तिच्या मनात एकदम शंका आली. अम्मीनं तर पाठवलं नसेल? तसंच असेल. अम्मीनं पाठवलं असेल आणि भाईजांना ते गुपचूप आणून ठेवलं असेल. किती झालं तरी आपला भाऊ आहे तो. त्याला आपली काळजी असणारच. गावात काही मिळत नाही. पप्पू न जेवता कसा राहील या काळजीनं अम्मीनंच त्याला पाठवलं असेल. तिला मनातून आनंद झाला. हे अल्लाह, ती पुटपुटली. तेरा भी जवाब नहीं. आखिर में अम्मी का मन परिवर्तन आपने ही किया. तिला खूप खूप आनंद झाला. खूप. पण वीज चमकावी तसं तिचं मन चमकलं. मनात विचार आला, जर अम्मीनं पाठवलं नसेल आणि कोणी दुश्मनाने पाठवलं असेल तर? त्यात काही विष वगैरे मिसळून नक्कीच असंच काहीतरी असणार. खिडकीवर दगड फेकणारे, दारावर बाटली फेकून मारणारे, जाता येता कुत्सित नजरेने बघणारे, शिव्या देणारे दोन्ही जातींचे होते. दोघांच्याही दृष्टिकोनातून आपण समाजाचे शत्रूच. शक्यता आहे हे काम अशाच कुणातरी माणसाचं असणार. बाबा, काय? कोण आलंय? म्हणत पप्पू बाहेर आला. राजारामच्या हातातील अन्नाची पाकिटं बघून पप्पू आनंदानं ओरडला, हे हे काय? जेवण? चपाती भाजी? मसाल्याचा भात? अम्मी आई, अम्मी आई, कुणी पाठवलं हे? पप्पू आपला आनंद लपवू शकत नव्हता. कुणी का पाठवेना, चल मस्त जेवण करूया. राजाराम म्हणाला तशी हसीना, नाही नाही नाही. एकदम चवताळून म्हणाली, नाही, कुणी नाही खायचं ते. नाही खायचं. अगं पण का? मी सांगते ना नाही खायचं म्हणून. मला पाहिजे पाहिजे, मी जेवणार. पप्पू एकदम तुटूनच पडला. राजारामच्या हातातलं पाकिट त्यानं ओढून घेतलं. नाही पप्पू, नाही. तिनं त्याच्या हातातलं हिसकावून घेतलं. नाही, मी जेवणार, मला पाहिजे पाहिजे. पप्पूनं पुन्हा तिच्या हातातलं ओढून घेतलं. दोघांच्या ओढाओढीत खाद्यपदार्थाच्या पिशव्या खाली पडल्या. काय चाललंय हे? राजाराम खेकसला. पप्पू, जरा दमधीर आहे की नाही? आणि तू काय चालवलंय हे? पप्पूचे डोळे अधाशासारखे अन्नावर खिळले होते. त्याची जीभ वळवळत होती. कधी एकदा हे खाऊ असं त्याला झालं होतं. नाही, कुणी खायचं नाही ते, ती म्हणाली. कुणास ठाऊक कसलं आहे ते, चांगलं आहे की? म्हणजे कुणी त्यात विष वगैरे घालून दिलं असेल तर? तुझं आपलं काहीतरीच. विष कोण कशाला घालेल? काही सांगता येत नाही आजच्या वातावरणात. आपण नकोय खायला ते. उपाशी मरू, पण असं विष खाऊन नको मरायला.
पप्पूने इतक्यात चपातीचं पॅकिंग फाडून चपाती खायला सुरुवातही केली होती. पप्पू, ती ओरडली. नाही खायचं ते, खाऊ नकोस. म्हणून त्याच्या हातातून चपाती हिसकावून घेऊन पॅकिंग पिशवीत कोंबून तिनं ती पिशवी बाहेर रस्त्यावर फेकून दिली. चपाती, चपाती, आम्ही आई चपाती करत पप्पू रस्त्यावर जाऊ लागता तिनं त्याला उडून आत घेतला आणि दरवाजा बंद केला. मला चपाती पाहिजे, चपाती, चपाती, बिस्किट, ब्रेड. पप्पू रडायला लागला. तिचा हात हिसकावू लागला. बाबा, मला चपाती, चपाती, बिस्किट. नको राजा, तुझी आम्ही आई म्हणते ते बरोबर आहे. राजारामनं त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. नकोय खायला ते, शहाणा ना तू, मी आणून देईन तुला जेवायला. पण पप्पूचं त्याच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. हातपाय आपटत तो हसीनाच्या हाताला हिसडे मारू लागला. बाहेर जाऊन त्याला ते सगळं खायचं होतं, पण हसीना त्याला सोडत नव्हती. त्यामुळं त्याला राग आला. तो चिडला. हसीनालाच ओढत तो दाराकडे जाऊ लागला. तो हसीनाला ऐकत नव्हता. हसीनापेक्षा त्याची शक्ती कितीतरी जास्त होती. अहो, धरा ना त्याला, बघा. राजारामनेही त्याला धरलं. तसा त्याला आणखीनच राग आला. त्याचा आक्रस्ताळेपणा वाढला. दोघांनाही तो ऐकेनासा झाला. कुठून एवढी ताकद आली होती कुणास ठाऊक. दोघांनाही ओढत ओढत तो दाराकडे नेऊ लागताच राजाराम चिडला आणि त्याने त्याच्या गालावर थप्पडच मारली. तसा पप्पू जोरात ओरडला. त्याचं रडणं ओरडणं इतकं वाढलं की दोघांनाही काय करावं समजेना. दोघे हतबद्ध झाले. राजारामनं आणखी एक थोबाडीत मारली आणि दरादरा ओढत त्याला आतल्या खोलीत आणून ढकललं आणि दार बंद करून टाकलं. आम्ही आई, आम्ही आई. तो दार बडवू लागला. दारावर लाथा मारू लागला. त्याचं ओरडणं रडणं कितीतरी उशीर चाललं होतं. हसीनाच्या डोळ्यांतून आसवं उगळू लागली. काय चाललंय हे? अशी वेळ काय यावी माणसावर? पोटभर खायलाही मिळू नये. चाललंय काय हे? उपाशी पोटी किती दिवस राहील? गणपती येतो काय? दंगल उसळते काय? सगळे व्यवहार थांबतात काय? सगळंच विचित्र होतं. आपल्या या लहानशा गावात असं पूर्वी कधीही घडलं नव्हतं. कुठंतरी मुंबई, गुजरात, बिहार, तामिळनाडूत होणाऱ्या दंगली गावापर्यंत पोहोचाव्यात, ती विचार करीत होती. पप्पू आत रडत होता. राजाराम दिग्मुख होऊन बसला होता. चाललंय हे बरं चाललं नाही असं त्याला प्रामाणिकपणे वाटत होतं. किती उशीर गेला कुणास ठाऊक. मात्र पप्पू शांत झाला दोघांनाही जाणवलं. आम्ही आई वाईट आहेस, वाईट आहेस तू. पप्पू आतून म्हणाला. मला चपाती खाऊ दिली नाहीस. तू तू वाईट आहेस, वाईट. जा जा, मी तुझ्याशी बोलणार नाही. जा गट्टी फू, जा. बाबा पण वाईट आहेत, वाईट, अगदी वाईट. दोघं शांतपणे ऐकत राहिले. इकडे आत पप्पू जाऊन खिडकीत उभा राहिला. बाहेर बघू लागला तर रस्त्यावर हसीनानं टाकलेली पिशवी कुत्र्याने ओढून आणली होती आणि पिशवीतलं अन्न ती आधाशासारखी गप्पागप खात होती. पप्पू ते टक उघड्या डोळ्यांनी पाहू लागला. त्याला खूप वाईट वाटलं. डोळ्यांतून पाणी व्हायला लागलं होतं. तोंडातून लाळ गळायला लागली. खिडकीच्या गजातून हात बाहेर काढून ते अन्न घेण्यासाठी तो हात लांब लांब करत हलवू लागला. अन्नाची जागा त्याच्यापासून कितीतरी लांब होती. ती त्याच्या हातापर्यंत पोहोचणं शक्यच नव्हतं. त्याच्यासाठी असलेला खाऊ त्याच्यासमोर कुत्री खात होती आणि हा काही करू शकत नव्हता. उपाशीपोटी बघत राहण्याशिवाय त्याला काही करता येत नव्हतं. पप्पू शांत झाल्याचं बघून राजारामनं दाराची कडी काढून दार उघडलं. दोघे आत गेले. पण पप्पूचं त्यांच्याकडे लक्ष नव्हतं आणि दार उघडल्याचा आवाज तर त्याच्यापर्यंत पोहोचलाच नव्हता. तो एकाग्रपणे बाहेर बघत होता.
ओठावरून जीभ फिरवत होता. गळ्यातून काही गिळल्यासारखं आपली लाळ गिळत होता. काय चाललंय? या अर्थी हसीना आणि राजारामने एकमेकांकडे पाहिलं. काही न समजून दोघे खिडकीजवळ पप्पूच्या मागे येऊन उभे राहिले. बाहेर बघतात तर कुत्र्यांनी अन्न फस्त करून टाकलं होतं. उरली सुरली प्लास्टिकची कागद ती चाटून पुसून खात होती. आणि पप्पू हे अधाशासारखं नवे भिकाऱ्यासारखं पाहत होता. आज तो खरंच भिकारी झाला होता. आणि रस्त्यावरची कुत्री, पोटभर खाणारी कुत्री श्रीमंत झाली होती, तृप्त झाली होती. त्यांची पोटं भरली होती. मात्र पप्पू उपाशीच होता. हसीना आणि राजाराम दोघांचेही डोळे भरून वाहायला लागले. राजारामने हळूच पप्पूचा हात धरला. त्याला आपल्या मिठीत घेऊन म्हणाला, पप्पू, आज मी तुला नक्की काहीतरी खायला आणेन. पप्पू काहीच बोलला नाही. त्याचे डोळे थिजल्याप्रमाणे निर्जीव झाले होते. आई वडिलांवरचा विश्वास जणू उडून गेला होता. तो चुपचाप जाऊन टेबलाखाली रुसून बसला होता. हसीना त्याच्याजवळ जाऊ लागताच राजारामने तिचा हात धरला. म्हणाला, बसू दे त्याला रुसून, त्यामुळं तो शांत होईल. पप्पू शांत होऊ लागला आणि हसीना आतून उद्ध्वस्त होऊ लागली. आणि राजारामची परिस्थितीही तिच्याहून वेगळी नव्हती. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.